नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी जीवन गड्डमवार सर, ITI मारेगावमधून बोलत आहे. आज आपण निमी इलेक्ट्रिशियन ट्रेडमधला एक महत्त्वाचा लेसन शिकणार आहोत, MG सेट, रोटरी कन्व्हर्टर आणि इन्व्हर्टर. कधी विचार केलाय की आपल्या घरातली वीज म्हणजे AC करंट DC मध्ये कशी बदलते, किंवा गाडीच्या बॅटरीमधला DC करंट परत AC मध्ये कसा तयार होतो? आज आपण ह्याच तंत्रज्ञानाचा संपूर्ण प्रवास बघणार आहोत, एकदम जुन्या काळातल्या MG सेटपासून ते थेट आजच्या काळातल्या आपल्या घरातल्या इन्व्हर्टरपर्यंत. चला तर मग एकदम सोप्या भाषेत हे सगळं समजून घेऊया. बरं, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण मोटर जनरेटर सेट म्हणजेच MG सेटबद्दल बोलू. त्यानंतर रोटरी कन्व्हर्टर म्हणजे काय ते समजून घेऊ. मग आपण येऊ आजच्या आधुनिक तंत्रज्ञानावर म्हणजेच स्टॅटिक इन्व्हर्टर्सवर. चौथ्या भागात आपण या तिन्ही उपकरणांची तुलना करणार आहोत आणि सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या टॉपिकपासून. चला सुरू करूया आपला पहिला विभाग, मोटर जनरेटर सेट, ज्याला आपण सोप्या भाषेत MG सेट म्हणतो. हे आहे पॉवर कन्व्हर्जनच्या दुनियेतलं पहिलं आणि सगळ्यात बेसिक मशीन. तर हा MG सेट म्हणजे नेमकं काय असतं? एकदम सोपं आहे. असं समजा की एकाच लोखंडी दांड्यावर म्हणजे शाफ्टवर एका बाजूला आपण मोटर लावली आहे आणि दुसऱ्या बाजूला जनरेटर. आता काय होतं बघा, आपण मोटरला AC सप्लाय देतो, ती गरगर फिरायला लागते आणि ती फिरली की तिच्या सोबत तो शाफ्ट पण फिरतो आणि शाफ्ट फिरला की जनरेटर पण फिरायला लागतो. आणि मग तो जनरेटर काय करतो? तो आपल्याला DC वीज बनवून देतो. आहे की नाही सोपं? याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतली मोठी इलेक्ट्रोप्लेटिंग वर्कशॉप्स. तिथे खास कामांसाठी DC करंट लागतो. मग ते काय करतात? ACचं DC मध्ये रूपांतर करण्यासाठी असे MG सेट वापरतात. आता स्क्रीनवर तुम्हाला याचा डायग्राम दिसेल. याची रचना बघा किती सरळ आहे. सगळ्यात खाली एक मजबूत बेस प्लेट आहे, ज्याच्यावर मोटर आणि जनरेटर घट्ट बसवलेले आहेत. आणि या दोघांना जोडणारा हा जो मधला दांडा दिसतोय ना, त्यालाच म्हणतात कॉमन शाफ्ट किंवा कपलिंग. आणि या सगळ्या सेटअपला सुरक्षित ठेवण्यासाठी बाहेरून एक प्रोटेक्टिव्ह केसिंग असतं. अगदी सरळ सोपी रचना. हे काम कसं करतं ते समजून घेऊया. एकदम सोप्या 4 पायऱ्या आहेत. पहिली पायरी, आपण मोटरला विजेचा सप्लाय देतो. दुसरी पायरी, मोटर त्या विजेचं रूपांतर फिरण्याच्या शक्तीत म्हणजे मेकॅनिकल एनर्जीमध्ये करते. तिसरी पायरी, ती फिरण्याची शक्ती शाफ्टमार्फत जनरेटरपर्यंत पोहोचते. आणि चौथी पायरी, जनरेटर त्या फिरण्याच्या शक्तीचं रूपांतर पुन्हा विजेमध्ये करतो. म्हणजे बघा, इथे काय होतंय, इलेक्ट्रिकल एनर्जीचं आधी मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर होतंय आणि मग परत इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. याला म्हणतात डबल कन्व्हर्जन. आणि याचमुळे म्हणजे 2 वेळा रूपांतरण होत असल्यामुळे थोडी ऊर्जा वाया जाते. समजा एका भांड्यातनं दुसऱ्या भांड्यात पाणी ओतलं तर थोडं सांडतंच ना. तसंच काहीसं इथे होतं आणि म्हणूनच ह्याची एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता थोडी कमी असते. बरं, मग याचे फायदे आणि तोटे काय आहेत? सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे इलेक्ट्रिकल आयसोलेशन. याचा अर्थ काय, तर मोटरची सर्किट आणि जनरेटरची सर्किट एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी असते. त्यांच्यात विजेचा डायरेक्ट संबंध नसतो. हा एक खूप मोठा फायदा आहे. पण तोटेही आहेत की. सगळ्यात मोठा तोटा म्हणजे याची कार्यक्षमता, जी फक्त 75 ते 80% असते. म्हणजे आपण 100 रुपये दिले तर फक्त 80 रुपयांचं काम होतंय, बाकी 20 रुपये वाया. शिवाय हे मशीन आकाराने खूप मोठं आणि जड असतं, चालताना खूप आवाज करतं आणि हो, त्याला वारंवार मेंटेनन्स पण लागतो. आता बघा, MG सेटमध्ये काय काय प्रॉब्लेम्स होते. तो मोठा होता, जड होता, आवाज करायचा आणि मुख्य म्हणजे त्याची एफिशियन्सी कमी होती. मग इंजिनियर्सने विचार केला की अरे, 2-2 मशीन कशाला वापरायच्या? मोटर आणि जनरेटरचं काम एकाच मशीनमध्ये नाही का होऊ शकत? आणि याच प्रश्नाच्या उत्तरातून जन्म झाला एका नवीन उपकरणाचा, रोटरी कन्व्हर्टर. तर हा रोटरी कन्व्हर्टर म्हणजे एक प्रकारे MG सेटचा स्मार्ट व्हर्जन आहे. इथे 2 वेगळ्या मशीन नाहीत, तर एकच मशीन आहे जी मोटर आणि जनरेटर दोन्हीचं काम करते. विचार करा, एकच माणूस 2 वेगवेगळी कामं एकदम करतोय. त्यामुळे काय झालं, मशीनचा आकार लहान झाला आणि कार्यक्षमता वाढली. याची खरी गंमत आहे त्याच्या रचनेत. यात एकच आर्मेचर असतो, पण त्याच्या एका टोकाला AC साठी स्लिप रिंग्स लावलेले असतात आणि दुसऱ्या टोकाला DC साठी कम्युटेटर. एकाच आर्मेचरवर दोन्ही गोष्टी. आता याचा डायग्राम बघा. याच्या रचनेत सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हा मधला फिरणारा आर्मेचर. हा या मशीनचा जीव आहे असं समजा. डायग्राममध्ये बघा,
या आर्मेचरच्या एका बाजूला तुम्हाला स्लिप रिंग्स दिसतील, जिथून एसी सप्लाय आत येतो, आणि दुसऱ्या बाजूला कम्युटेटर दिसेल, जिथून आपल्याला डीसी आउटपुट मिळतो. बाकी फील्ड वाइंडिंग, योक हे भाग तर आहेतच, पण खरी खासियत हीच आहे की स्लिप रिंग्स आणि कम्युटेटर दोन्ही एकाच आर्मेचर वाइंडिंगला जोडलेले आहेत. आता हे काम कसं करतं ते बघू. समजा आपल्याला एसीचं डीसी करायचंय. आपण काय करणार? स्लिप रिंग्सला एसी सप्लाय देणार. झालं. हा सप्लाय मिळताच आतला आर्मेचर एका सिंक्रोनस मोटरसारखा गरगर फिरायला लागतो. आता गंमत बघा, आर्मेचर फिरतोय म्हणजे तो जनरेटरचं पण काम करणारच. मग त्याच्या दुसऱ्या बाजूला जो कम्युटेटर आहे तिथून आपल्याला सरळ डीसी आउटपुट मिळायला लागतो. म्हणजे एकाच वेळी आतमध्ये मोटरचं काम पण होतंय आणि जनरेटरचं काम पण. आणि हो, आपण याच्या उलटं पण करू शकतो. म्हणजे जर आपण कम्युटेटरला डीसी सप्लाय दिला तर स्लिप रिंग्समधून आपल्याला एसी सप्लाय बाहेर मिळतो, तेव्हा त्याला म्हणतात इन्व्हर्टेड रोटरी कन्व्हर्टर. दोन्ही कामं करतो हा. तर एमजी सेटच्या तुलनेत याचे फायदे काय? पहिला म्हणजे कार्यक्षमता जास्त आहे, जवळपास 90%. दुसरा फायदा, आकार लहान आहे आणि खर्चही कमी. पण तोटेसुद्धा आहेत. सगळ्यात मोठा तोटा म्हणजे यात एमजी सेटसारखं इलेक्ट्रिकल आयसोलेशन मिळत नाही. म्हणजे इनपुट आणि आउटपुट सर्किट एकमेकांशी जोडलेले असतात. आणि दुसरा तोटा म्हणजे कम्युटेटर आणि ब्रशेस असल्यामुळे याला सुद्धा मेंटेनन्स लागतो. तर आपण 2 फिरणारी आवाज करणारी मशीन्स बघितली, एमजी सेट आणि रोटरी कन्व्हर्टर. पण आता आपण थेट आधुनिक युगात उडी मारणार आहोत. आता आपण बघणार आहोत इन्व्हर्टर. हा पॉवर कन्व्हर्जनच्या दुनियेतला एक खाराखुला गेम चेंजर आहे, कारण यात एकही फिरणारा भाग नाही. इन्व्हर्टर हा शब्द तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल. घरात लाईट गेल्यावर जो बॅटरीवर चालतो तो इन्व्हर्टर. पण याची खरी ओळख आहे स्टॅटिक या शब्दाने. स्टॅटिक म्हणजे स्थिर. यात मोटर नाही, जनरेटर नाही, फिरणारा आर्मेचर नाही, काहीही नाही. मग हे काम कसं करतं? तर हे इलेक्ट्रॉनिक्सच्या जादूने काम करतं. यात सेमीकंडक्टर स्विचेस असतात जे डीसी करंटचं रूपांतर एसी करंटमध्ये करतात. तेही एकदम शांतपणे, काहीही आवाज न करता. आपल्या मारेगावमध्ये सोलार पंपसोबत जो बॉक्स असतो किंवा घरातला यूपीएस असतो ना, तोच हा स्टॅटिक इन्व्हर्टर. तर यात फिरणाऱ्या भागांऐवजी काय असतं? तर यात असतात छोटे इलेक्ट्रॉनिक स्विचेस. आणि आजकालच्या आधुनिक इन्व्हर्टर्समध्ये सगळ्यात जास्त वापरला जातो तो म्हणजे IGBT. याचं पूर्ण नाव आहे इन्सुलेटेड गेट बायपोलार ट्रान्झिस्टर. हे नाव लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. हा एक खूप फास्ट काम करणारा स्विच आहे. आणि हा इन्व्हर्टर आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीची एसी वीज देऊ शकतो. एक असते स्क्वेअर वेव्ह, जी खूपच बेसिक असते. दुसरी असते मॉडिफाईड साईन वेव्ह. आणि तिसरी सगळ्यात उत्तम म्हणजे प्युअर साईन वेव्ह. ही आपल्या घरी येणाऱ्या विजेसारखी शुद्ध असते आणि यावर आपली सगळी उपकरणं जसं की पंखा, टीव्ही व्यवस्थित चालतात. बरं, मग हे स्विच काम कसं करतात? आता स्क्रीनवर एक ब्लॉक डायग्राम बघा. इथे PWM म्हणजेच पल्स विड्थ मॉड्युलेशन नावाचं तंत्रज्ञान वापरलं जातं. या डायग्राममध्ये तुम्हाला S1, S2, S3 आणि S4 असे 4 स्विच दिसतील. हे म्हणजे 4 इलेक्ट्रॉनिक दरवाजे आहेत. होतं काय की बॅटरीमधून येणाऱ्या डीसी करंटसाठी हे दरवाजे एका विशिष्ट क्रमाने आणि खूप वेगाने उघड बंद होतात. आधी S1 आणि S4 चालू होतात तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह पल्स मिळतो. मग ते बंद होतात आणि S2 आणि S3 चालू होतात तेव्हा निगेटिव्ह पल्स मिळतो. आणि हे इतक्या वेगाने होतं की आपल्याला एक एसी वेव्ह तयार झालेली दिसते. शेवटी या वेव्हला फिल्टर करून एकदम शुद्ध एसी आउटपुट बनवला जातो. आता इन्व्हर्टरचे फायदे पाहिले ना, तर तुम्ही थक्क व्हाल. याची कार्यक्षमता तब्बल 95 ते 98% असते. म्हणजे जवळजवळ काहीच ऊर्जा वाया जात नाही. आकार एकदम छोटा, म्हणजे कुठेही ठेवू शकतो. आवाज अजिबात नाही. आणि मेंटेनन्स जवळजवळ 0. पण मग काही तोटा आहे की नाही? हो, एक आहे. हे जे फास्ट स्विचिंग होतं ना, त्यामुळे आउटपुट विजेमध्ये थोडे हार्मोनिक्स म्हणजे नको असलेले सिग्नल्स तयार होतात. पण ते काढण्यासाठी फिल्टर सर्किट लावलेली असते. त्यामुळे ती काही मोठी समस्या नाही. चला तर मग आपण तिन्ही उपकरणं समजून घेतली. आता वेळ आहे या तिघांना एकाच रिंगणात उतरवून त्यांची तुलना करण्याची. एमजी सेट, रोटरी कन्व्हर्टर आणि इन्व्हर्टर. बघूया कोण सरस आहे. आता हा तक्ता बघा. सगळं चित्र स्पष्ट होईल. एका बाजूला आहेत 2 फिरणारी मशीनं, एमजी सेट आणि रोटरी कन्व्हर्टर. आणि दुसऱ्या बाजूला आहे स्टॅटिक इन्व्हर्टर. बघा, आकारात इन्व्हर्टर सगळ्यात लहान, आवाजाच्या बाबतीत एकदम शांत, मेंटेनन्स पण त्याला सगळ्यात कमी. पण एक मुद्दा लक्षात घ्या,
इलेक्ट्रिकल आयसोलेशन जे मी आधी सांगितलं होतं ते सगळ्यात चांगलं फक्त MG सेटमध्ये मिळतं. इन्व्हर्टर आणि रोटरी कन्व्हर्टरमध्ये ते मिळत नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यावर परीक्षेत प्रश्न येतो तो म्हणजे एफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता. हा बार चार्ट बघा. यात तुम्हाला स्पष्ट दिसेल की विजेता कोण आहे. इन्व्हर्टर ज्याची कार्यक्षमता आहे 95 ते 98%. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर येतो रोटरी कन्व्हर्टर सुमारे 90%. आणि सगळ्यात शेवटी येतो आपला MG सेट बिचारा फक्त 75 ते 80% कार्यक्षमतेवर. हा क्रम नीट लक्षात ठेवा. इन्व्हर्टर, मग रोटरी कन्व्हर्टर आणि मग MG सेट. चला आता आपण या संपूर्ण लेसनचं रिव्हिजन करूया. परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे आता इकडे पूर्ण लक्ष द्या. परीक्षेसाठी MG सेटबद्दल 3 गोष्टी लक्षात ठेवा. 1. ह्यात 2 मशीन असतात. 2. ह्यात पूर्ण इलेक्ट्रिकल आयसोलेशन मिळतं. आणि 3. ह्याची कार्यक्षमता सगळ्यात कमी असते. झालं. आता रोटरी कन्व्हर्टर ह्याच्याबद्दल 3 गोष्टी. 1. ह्यात एकच मशीन असतं. 2. ह्यात आयसोलेशन मिळत नाही. आणि 3. ह्यात एकाच आर्मेचरवर स्लिप रिंग्स आणि कम्युटेटर दोन्ही असतात. बस एवढंच. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा इन्व्हर्टर. याबद्दल काय लक्षात ठेवायचं? पहिला मुद्दा, हे एक स्टॅटिक उपकरण आहे. यात फिरणारे भाग नाहीत. दुसरा मुद्दा, हे DCचं ACमध्ये रूपांतर करण्यासाठी IGBT वापरतं. तिसरा मुद्दा, याची कार्यक्षमता सर्वाधिक म्हणजे सगळ्यात जास्त आहे. आणि उपयोग कुठे कुठे होतो? तर UPS, सोलार सिस्टीम, VFD ड्राईव्ह आणि आजकालच्या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये. हे मुद्दे नीट लक्षात ठेवा. तर विद्यार्थ्यांनो, हा होता MG सेटपासून ते इन्व्हर्टरपर्यंतचा आपला प्रवास. मला आशा आहे की तुम्हाला हे सगळं सोप्या भाषेत समजलं असेल. धन्यवाद. हा लेसन नीट अभ्यास करा आणि हो, डायग्राम्स प्रॅक्टिस करायला विसरू नका. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.